आत्मा नमस्ते. 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 मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट मध्ये तुमचं स्वागत आहे. अगदी मनापासून स्वागत आहे. आणि ज्योतिताई, सुप्रिया, सानिका, तुमचं सगळ्यांचं मनापासून धन्यवाद. खरं तर या ब्रह्मांडीय ऊर्जा रेकी सोबतचा आपला प्रवास आपण शेअर करायला तयार आहात आणि अगदी उत्साहाने तयार झालात त्याकरता अगदी मनापासून धन्यवाद. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. खरं तर तुम्ही सर्वजण म्हणजेच मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटची पॉवर आहात. पॉवरफुल एका एक आपण ब्रह्मांडालाच एक आवाहन केलेलं असतं की त्याच लोकांना माझ्यापर्यंत पाठव ज्यांच्या आयुष्यामध्ये आता सकारात्मक बदल घडून यायचा आहे. आणि नक्कीच हे निवडलेले सोल म्हणून तुम्ही आहात. थँक्यू. तर द्या मानेताई, तुमचा परिचय द्या. मी ज्योती माने, नांदेडला राहते. हा. रिटायर्ड शिक्षिका आहे आणि अध्यात्मामध्ये बरेच वर्षापासून आहे. तुमचं मी युट्यूबवर हे पाहिला. मला इतका आवडला तुमची भाषा शैली आणि तुमची आत्मीयता आहे. तुम्ही जे बोलता ना ते मनापासून आणि खरं खरं आहे. तुमचं काही केलं तुमच्या जीवनाचा प्रवासामध्ये अनेकदा ऐकला, पण असं वाटलं की आपणच आहोत ते त्याच्यामधून जात आहोत. आणि मग तुमच्या संकटाला तुम्ही जसं तोंड दिलं त्याच्यामुळे आम्हाला खूप धैर्य आलं. आणि मला वाटत होतं की मी आधीच पासून खूपच आध्यात्मिक आहे, मेडिटेशन वाली आहे. या रेकीमुळे माझ्या काहीतरी वेगळाच परिणाम होईल, माझी ती आध्यात्मिकता जाईल, ही कुठली तरी जापानी विद्या आहे असं असं. पण जेव्हा जेव्हा मी याच्यात ऍडमिशन घेतलं आणि तुमच्याशी बोलत राहिले आणि तुम्ही सगळ्यांना जे समजावून सांगितलं, तर खरं सांगते की सबका मालिक एकच आहे म्हणल्यासारखं ही जी आत्मिक हे असते ते आत्मेच आत्म्याला ओढून घेतात आणि त्याच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. मी माझ्या आयुष्यामध्ये शुगरमुळे खूप कंटाळले होते मॅडम. आणि मला नेहमी टेन्शन असायचं की माझी वाढली. पण इथं आल्यापासून मला माझ्या जीवनाला धैर्य आलं. आता मी कुठल्याही गोष्टीला आधी फार लवकर माझ्या हायपर व्हायचे मी. की आता कसं झालं, असं होईल का, तसं होईल का. पण आता नाही. आता माझा तो चंचल स्वभाव, ते थोडस स्थिरत्व आलं माझ्या स्वभावाला. आणि मी कोणाला पण हसून बोलायला लागले, चेहऱ्यावर एक हास्य ठेवायला लागले. आपलं दुःख दाराच्या पाठीमागे ठेवायचं आणि समोरच्यांचं खूप मनापासून स्वागत करायचं, हे पण शिकले. आणि दुसरं जितकं जितकं आपण चांगलं काम करू तितकं आपल्या आयुष्यामध्ये खूप चांगला परिणाम होणार आहे. म्हणून आपण दुसऱ्याला रेकी द्यायची, दुसऱ्यांचे आजार दूर करायचे आणि आत्म्यामधून त्यांच्यासाठी प्रार्थना करायची. हे खूप फलदायी आहे. आणि मी हे तुमच्यामुळे शिकले. आज ते तुमच्या चेहऱ्यावर जे तेज आहे ते केवळ तुमच्या या सगळ्या तुम्ही जे सगळ्या लोकांना घडवता आणि किती सगळं सगळं बाजूला ठेवून जे यांच्यासाठी रात्रंदिवस बोलत असतात. किती किती वाजेपर्यंत सेशन चालायचं, पण तुमच्या चेहऱ्यावर असं हसतच बोलणं असायचं की आता किती झालं, आता केव्हा झोपू मी आणि केव्हा सकाळी लवकर उठायचं. पण तुम्ही कधीही कुणावर चिडचिड केली नाही. हा एक मोठा आदर्श आहे माझ्याजवळ. नाही तर मी असं दुसऱ्याला फैलावर घ्यायची की नाही, त्याच्यामुळं त्याच्याकडे माझा चुकीचा हे जायचा आणि माझ्यावर जास्त उलटा परिणाम व्हायचा. पण आता नाही. आता डोकं शांत राहतं, ऑरा क्लीन करते नेहमी. आणि कुठेही निगेटिव्हिटी वाटली तर स्वतःला स्वच्छ ऑरा क्लीन करते, चक्र शुद्धी करते. आणि कुठले आजार कोणत्या चक्रावर रेकी दिल्यामुळं ठीक होतात. आता माझाच खांदा दुखत होता, मग एकदा मी पॉवर बॉल केला तेव्हा मला काहीच येत नव्हतं. मी फर्स्ट डिग्रीला होते, काहीच सुचलं नाही मला. मग मला म्हणलं आता काय लावून पाहिलं, झेंडूबाम, आयोडेक्स, आणि रडायला आलं अक्षरशः की आता मला 2 वाजले तरी माझा काही खांदा दुखत राहतच नाही. पॉवर बॉल केला आणि 5च मिनिटात मला इतका चांगला अनुभव आला. मला त्याच्यामुळे जास्तच विश्वास बसला की नाही नाही, ही काहीतरी जादूच आहे म्हणून. आणि मग पुन्हा काही दिवसांनी पुन्हा दुखायला लागला, मग मी परत केलं. आता परत परत केल्यामुळे खूप कमी झालं. आता मला असं वाटायचं की एकदा रेकी केली की ते अवयव ठीक झाला. तसं नसते, पुन्हा पुन्हा त्याला तुम्हाला क्लीन करावं लागते, स्वतःला पण क्लीन करावं लागते, तुमच्या सगळ्या ऑरा स्वच्छ ठेवावं लागतात, चक्र शुद्ध ठेवावं लागते, तर तुम्ही अगदी पॉवरफुल राहता. धन्यवाद मॅडम, हे तुम्ही शिकवलं. खरंय.
खूप छान. मस्त. आपल्याला पॉवरफुल राहायचं असेल तर मेडिटेशन करावं लागेल, स्वतःचा ऑरा क्लीन करावा लागेल. कारण बघा, जसं आपलं घर आपल्याला दररोज स्वच्छ करावं लागतं ना. नाहीच केलं तर, बरं ठीक आहे, दररोज घर स्वच्छ करतो, पण 15 दिवसातून, महिन्यातून घराचं जाळं काढतो. दररोज जरी नाही काढलं तरी जाळं मग काही विशेष दिवसातून काढतो ना, आपल्या घराची सगळी साफसफाई. मग याची साफसफाई करणं आपलं काम आहे ना. हं? याला स्वच्छ नाही ठेवलं, परत त्याला ती एनर्जी येते ना. आपण बाहेर केवढे मोठे व्हायब्रेशन्स आहेत त्यामध्ये असतो, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात. हं? छान. खूप छान मॅडम. तुम्ही नक्कीच. आम्हाला तुम्ही आम्हाला ब्रह्मांडातून निवडलं याबद्दल तुमचेच धन्यवाद. खूप 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 धन्यवाद. खूप धन्यवाद. आपण सगळेजण या ब्रह्मांडाने निवडलेले आहोत ऊर्जेसाठी, असं मला वाटते. थँक्यू ताई. येते मी तुमच्याकडे परत. सुप्रिया, तुमचा परिचय द्या. कुठून आहात आणि काय तुम्हाला ऊर्जेने दिलं, काय वाटलं तुम्हाला या प्रवासामध्ये रेकीच्या? आत्मा नमस्ते मॅम. सगळ्यात पहिले मी प्रीती मॅडमचे खूप खूप धन्यवाद. मी त्यांच्याचकडनं जॉईन झाली आहे. त्यांनीच मला या ब्रह्मांड रेकी मध्ये मला जॉईन केलं आहे. त्यांच्याकडनं सगळे माझ्याकडनं जास्त प्रयत्न. मी जॉईन होतच नव्हती. ऑलरेडी मला खूप प्रॉब्लेम्स होते आरोग्याबद्दल. सगळ्यात पहिला प्रॉब्लेम माझा आरोग्यावरती होता. मी 2 महिन्यापर्यंत पूर्णपणे बेडवरती झोपूनच राहायची. मला काही सुचत पण नव्हतं, काहीच नाही. नेहमी सतत आजारी आजारीच असायचे. प्रीती मॅडमचे आमचे कॉन्टॅक्ट असल्यामुळे त्यांनी मला या गोष्टीचं सांगितलं, रेकी मध्ये जॉईंट हो. मी एकदा दोनदा ठीक आहे, पण मेडिटेशन करताना मला एवढे प्रॉब्लेम्स आले. मी मेडिसिन घेऊन सुद्धा माझे पाय थांबत नव्हते. इतके पायांना गोळे, इतके पायांना त्रास व्हायचा. शेवटी मी मेडिटेशन साठी मॅडमकडनं रेकी मागायची. मंजुश्री मॅडम असो, ग्रुप रेकी असो, सगळ्यांकडे रेकी मागत मागत मी 7 मेडिटेशन पूर्ण केले. मला गोळीने वेळ फरक पडला, तेवढा फरक मेडिटेशनने 7 दिवस मेडिटेशन फरक पडला मला. हिमोग्लोबिन लेवल माझं कधीच वाढत नाही, कधीच नाही. तसं मला आठवत तसं नाहीच वाढली. फर्स्ट टाइम माझं हिमोग्लोबिन लेवल 11.5 पॉईंट झालंय. तो वा माझा वा. एकदम लेवल. 8 पॉईंटच्या पुढे तर मी कधीच जात नव्हते. जर मला ब्लड बँक दिल्या 2, तरच माझं 9-10 पॉईंट असायचं. ब्लड बँक देऊन सुद्धा 9 पॉईंट. पण फर्स्ट टाइम असं झालं, आरोग्यावरती माझा खूप रिझल्ट आलाय. फक्त बेस्ट ऑप्शन म्हणजे पहिले पहिले आरोग्यावरतीच होतं. नंतर आपाप हळूहळू हळूहळू मेडिटेशन करून सगळ्या गोष्टींमध्ये आपण कनेक्ट होऊन सगळं भेटतं आणि सगळं आनंदी आनंदीच असतं. रेकी मध्ये जोडल्यानंतर अनुभव अनुभव तेच, जेणेकरून मी कधी कुठे बाहेर गेली नाही, नाशिकच्या बाहेर कधीच नाही. पण अचानक योग येणं, कुठे बाहेर जाणं येणं, ते अचानक घडतात. कारण ते मनात आपण करतो तेवढी इच्छाशक्ती प्रबळ ठेवतो. रेकीमध्ये हेच असतं, इच्छाशक्ती खूप प्रबळ ठेवायची. आणि आपल्या हिलिंग प्रत्येकाच्या ग्रुप रेकी आणि मंजुश्री मॅडमच्या सुद्धा खूप खूप धन्यवाद. त्यांनी मला प्रत्येक पावलं पावलं सुद्धा त्यांनी मला रेकी दिलेली. मी त्यांना अक्षरशः माझं मेडिटेशन करताना मला हे दुखतंय मॅडम, ते दुखतंय मॅडम, मला तुम्ही रेकी द्या, मी तेव्हा मेडिटेशन करा. मी असं करून मेडिटेशन केलेत सगळे. 21 मेडिटेशन मी असे कम्प्लीट केले. माझ्याकडनं होतच नव्हतेच होत. पण मी ते कम्प्लीट आहे ना, हे सगळं ग्रुप रेकी मॅडम, प्रीती मॅडमचे सुद्धा खूप खूप धन्यवाद. ऑलरेडी मला ते खेचण्याचं काम त्या जास्त करत होत्या. तुझ्याकडनं नाही होते, मी आहे बसलेली इथे, नको टेन्शन घेऊ. त्या मला तिकडनं रेकी देऊन देऊन माझं मेडिटेशन कम्प्लीट करून घेतले त्यांनी. खूप खूप धन्यवाद मॅम त्यांचे सुद्धा. मला प्रत्येक पावलावरती सुद्धा अनुभव आलेला आहे. आपण विश लिस्ट म्हणतो, प्लॅन करतो आपण, त्या विश लिस्ट सुद्धा माझ्या बऱ्याचशा कम्प्लीट झाल्या. छोटे छोटे असतो, मनात हिलिंग झालं, मला मॅडमची आठवण येते, झाले खूप वेळ झाले, प्रीती मॅडमची आठवण आली, मी मोबाईल हातात घेणार, त्यांचा मला कॉल यायचा. भरपूर असं झालं, म्हणजे दिवसाआड 2 असं व्हायचंच. मला याच्या एखाद्याची आठवण येते, मला कॉल करण्याच्या अगोदर त्याचाच मला कॉल येतो. आणि महत्वाचं दुसरं मेन म्हणजे, आपण जर एखाद्याला, माझा स्वभाव इतका म्हणजे चिडचिडा होता. मला थायरॉइडचा प्रॉब्लेम म्हटल्यानंतर खूपच चिडचिडा स्वभाव होता. कोणी जर बोललं तर मला प्रत्येक वेळेस खूप रिॲक्ट व्हायचं. आणि माफ करायला पण मी खूप शिकले. माफ करायला खूप शिकले. मॅडमच्या प्रत्येक सेशन मध्ये माफ करा हे एकदम पहिला पॉइंट हो होता. हो. आणि खरंच माफ. माफ करा, शिकतो आपण.
मला जर एखाद्याने बोललं ना तर मी प्रत्येक रिॲक्ट करायची त्याच्यावरती, का हा असं का बोलला का नाही. घरी येऊन मला त्या गोष्टीची खूप चिडचिड व्हायची, इतकी चिडचिड व्हायची ना, का मला हा व्यक्ती का असं बोलला. पण जसं रेकीमध्ये तो बोलला मला, ठीक आहे बोलला असेल, मला काहीच वाटत नाही आता, काहीच नाही वाटत. पहिले खूप त्रास व्हायचा मला, तो बोलला मी 8-8 दिवस टेन्शन घ्यायची. मला आता त्या गोष्टी टेन्शन नाही येत, नाही येत. बोलला असेल आणि प्रत्येकासोबत प्रेमानेच वागायचं, हे मी आतून शिकले. खरंच आतून शिकले मी. मॅडमचे सेशन सुद्धा खूप खूप त्याच्यापासून खूप शिकायला भेटलं. खूप एकदम ग्रेट. तब्येत काय म्हणते? खूप खूप धन्यवाद मॅम. तुझी तब्येत काय म्हणते आता? तब्येत एकदम ओके मॅम, काहीच नाही. मला इतका त्रास व्हायचा म्हणजे मला डोक्यापासून तर पायाच्या नखापर्यंत मला कंटिन्यू पेन व्हायचं. ते कशामुळे काय काहीच लक्षात नाही. पण जसं जसं मेडिटेशन केले माझे चक्र क्लीन होत गेले. परफेक्ट फरक पडलाय. मेडिटेशन वरती खूप जोर आहे. पहिले मेडिटेशन तर मी तर तुम्हाला सांगितले, मला बसवतच नव्हतं अक्षरशः. मला म्हणजे एक मेडिटेशन करायला मला नाही बसवतच नव्हती मी. मी रेकी घेऊन घेऊन मेडिटेशन केलेत माझे. मग मला विचारायचं, थायरॉइड काय म्हणतो आता? थायरॉइड सुद्धा मॅडम क्लिअर नाही, कारण मला पायानं गोळे वगैरे हा प्रकार, थायरॉइड मध्ये थकवा यायचा खूप, चिडचिड व्हायची, तो प्रकार तर नाहीच. कारण मला महिना 2 महिन्यानंतर थायरॉइडचा रिपोर्ट काढायचा तर 100% मला माहिती रिझल्टच असेल. नक्कीच. 100%. येस. कारण मला जाणवत आहे तसं थायरॉइडचा दम लागणं, तो प्रकार नाही होते. ते सेल्फी चॅलेंजचं काय आहे आपलं, सेल्फी चॅलेंजचं? परफेक्ट आहे. आय लव्ह मी. सुंदर झालेत का पण तुम्ही? हो. तुम्हाला पहिली सुप्रिया आताची सुप्रिया. खूप बदल आहे, खूप बदल आहे. आणि ना या ऊर्जेचे धन्यवाद मानू, सुप्रिया. आपण झाला त्रास थोडासा, पण तुम्ही त्यावर आमच्यावर विश्वास ठेवला आणि आलात पुढे. घरानं लावलं, जे झालं असेल ते झालं असेल, पण ना आलात. जेव्हा आम्ही सांगितलं की ती होईल शक्ती विश्वास. मॅडम, तुमची खरंच ती शक्तीने मला खेचून आणलं. खरंच खेचून आणलं मला. कारण माझ्यामध्ये खूप निगेटिव्हिटी होती, मी स्वतः मान्य करते. मी खूप म्हणजे खूप निगेटिव्ह होती. मला तुम्ही ते ऑलरेडी खेचलाच गेले. मला तुमचे तर खूपच धन्यवाद आहे. प्रीती मॅडमचं सुद्धा खूप मनापासून धन्यवाद आहे. मी खूप म्हणजे निगेटिव्ह विचार खूप होते, हे होईल का नाही होणार, माझ्याच्याने काहीच होत नाही, मी अशीच आहे, माझं हेच आहे. मला स्वतःवरती अजिबात जीव नव्हता. म्हणजे प्रेम स्वतःवर करणं, स्वतःवरती सतत काहीतरी दोष देणं, माझ्यात काहीतरी कमी कमी, तसं आता नाही. स्वतःवरती प्रेम करायचं. खरंच आहे, स्वतःवरती प्रेम करायला शिकलं म्हणून सगळं भेटतं माणसाला, सगळं. खूप छान. आरोग्य असो, काही असो, प्रेम असो, स्वतःवरती प्रेम करायला शिकायचं, मग सगळं आनंदी आनंद. खरं तर सुप्रियाकडूनच आता शिकत राहावं असं वाटून राहिलं. असं नाही, तुम्ही खरंच मला, मी एकदम म्हणजे मला पहिल्यापासून तुमचा ऑलरेडी खूप खूप धन्यवाद आहे, खूप. आणि मला इथे तुमच्या ऊर्जाने खेचलेले, बाकी प्रत्येकाचं स्वतःहून ते खेचल्या गेले, पण मला हे तुम्हीच खेचलंय, खरंच सांगते मी. नक्कीच. मी आता खूप बॅक होती. करूया आपण. नक्कीच सुप्रिया, याही पेक्षा अजून पुढचाही प्रवास करूया आपण छान. हो. आणि मी विचारेल आता सुप्रिया, किती लोकांच्या आयुष्यात तुम्हाला बदल घडवून आणायचा आता? जशी सुप्रिया घडली आहे, असे अनेक जण आहेत की या जगामध्ये, की त्यांना आहे गरज एनर्जीची. तुम्हाला पण माहिती आहे, तुम्हाला पण समजते. किती लोकांच्या आयुष्यात तुम्ही बदल घडवून आणसाल, सांगा इथे. अं, बरेचसे म्हणजे आपले नातेवाईक तर स्वतः, त्यांनी स्वतः सांगितलंय तुझ्यामध्ये चेंजेस झालाय. कसं काय, तुम्ही जुडा, तुम्ही पण रेकीमध्ये जुडा, ब्रह्मांडे ऊर्जा तुम्ही पण घ्या. मी ऑलरेडी सगळ्यांना तेच सांगत आहे, पण मला पण तेच तुमच्यासारखं तर नाही एवढं, पण मला खेचण्याचं काम करायचं आहेत माझ्यासोबत. त्यांना पण मी खेचण्याचंच काम करते सध्या. छान. त्यांना नक्की. तेच सांगितलं, मेडिटेशन करून तुम्ही सुद्धा जॉईन व्हा. तुमच्या सुद्धा आहेत मॅम. आयुष्यात बदल घडवून आला. खरंच आहे. हो मॅम. घरातील कुटुंबातील वातावरण काय म्हणते मग आता? छान आहे मॅम, छान आहे. जो तो कर्फ्यू म्हणायचे तुम्ही, कर्फ्यू 8 महिन्यावर 2 तास पण नाही आता. येस. आपला कर्फ्यू कमी झाला म्हणजे झालं. कर्फ्यू कमी झाला म्हणजे नाही, एक 15-20 मिनिटं सुद्धा नाही. खूप छान. नाही मस्त. तर महिनाभर कर्फ्यू, महिनाभर कर्फ्यू. नाही, बिलकुल नाही. आता आपल्याला, आपण बदललो आहे. ऊर्जेने आपल्याला बदललेलं आहे. आपल्या आयुष्यामध्ये सकारात्मक बदल घडून आलेला आहे. थँक्यू सुप्रिया. मी येते परत तुमच्याकडे. हो मॅम. सानिका, आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते मॅडम, आणि सर्वांनाच आत्मा नमस्ते. माझं नाव सानिका सोनपाटकी, मी पुण्यावरून आहे.
आता हा प्रवास कसा, हा आधी पहिला सांगते. खूप वर्ष खूप काही काही उद्योगधंदे करून बघितले, पण काही वर्षांचा कालावधी राहायचा, परत ते स्टॉप व्हायचं. कुणामुळे वगैरे असं काहीच नव्हतं. पण या सगळ्याचा परिणाम माझ्या मनावर आणि माझ्या ह्याच्यावर खूप झाला. आतल्यात मी खूप विचार करत राहायचे, की का असं घडतंय आपल्याबरोबर, का? आणि कुठेच एक प्रकारची अशी शांतता मिळत नव्हती मला, की बाबा एखाद्याला कसं एखादा जॉब केला, एखादी गोष्ट केली तर त्याच्यात ते हॅप्पी असायचे, शांतता मिळायची, का ओके माझं हेच ध्येय आहे बा, मला पैसे कमवणे हा दुसरा मार्ग, पण एक त्यातनं आनंद घेणं कामातनं, ते मला काही केल्या मिळत नव्हतं. मग खूप शोध, वेगवेगळं वाचन करणं, वेगवेगळे व्हिडिओज ऐकणं, सगळं करत होते मी. पण तरीही अशी शांतता आतून नव्हतीच कुठेच मला मिळत. खूप लोकांशी बोलत होते वेगवेगळ्या ह्याने, तरी पण मला ते आता मिळालं बा मला, आणि मी आता ओके, मला जे हवंय ते होत नव्हतं माझ्या बाबतीत. पण एकदा मग एका मैत्रिणीने सुचवलं, की तू टॅरेट शिक, तूच स्वतः ह्याचा शोध घे. म्हणून मी टॅरेट, पण ते सुद्धा 1-2 दिवस मी जॉईन झाले. पण नंतर मला वाटलं, अरे नाही, हे पण काहीतरी आता तरी थांबवायला हवंय, म्हणजे नको हे. कुठेतरी आपण स्वतःवरच काम केल्याशिवाय आपण दुसऱ्याला काय गायडन्स करणार किंवा सांगणार, असा एक मनात विचार आला. आणि युट्यूब सर्चला लागले परत. आपलं दररोज मी युट्यूबला वेगवेगळं ऐकायचं, हे करायचं. त्याच्यातनं मला मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटची माहिती मिळाली, आणि मॅडम बरोबर माझं डायरेक्ट कॉन्टॅक्ट झाला. मी फोन नंबर मिळाला, मी डायरेक्ट फोन लावला आणि बोलायला सुरुवात. मॅडमने पण तुम्ही पण छानच रिस्पॉन्स दिला मला. आणि त्यावेळेला माझी मानसिक स्थिती खूपच अशी बिथरलेली होती, की काय करायचंय नेमकं आपल्याला, कुठे जायचंय, कसं आहे, काय शोधायचा मार्ग. बरं, दुसऱ्या कुणालाच हे काही सांगता येत नव्हतं. आपला शोध आपल्यालाच माहिती, तसं झाल्यासारखं झालेलं होतं. तर तुमच्याकडनं पण मला तेव्हा गायडन्स मिळाला, आणि तुम्ही अगदी इतक्या कॉन्फिडेंटली मला सांगितलं, की तू हे जॉईन करच, तुला बघ 3 लेवल नंतर किती फरक जाणवतो. ह्या एका वाक्यावरती आणि इतका विश्वास वाटला त्या वाक्याला आणि ह्याला, की मी लगेच ते सुरुवातच केली. सगळ्यांना जसा त्रास होतो तसं पहिले लेवलला मलाही त्रास झाला, की बसणं जमत नव्हतं, पायात गोळे यायचे. पण हळूहळू हळूहळू ते हे होत गेलं. आणि सेकंड लेवलला मला मेडिटेशन, तर लहानपणापासून लोक सांगतात सगळे मेडिटेशन करा करा करा, ऐकत असतो सगळीकडे, टीव्हीवर, ह्याच्यावर, सगळीकडे शाळांमध्ये सांगतात, टीचरकडनं पण करून घेतात. पण तरीही ते आत्मसात करणं, आपल्यामध्ये ते उतरवणं, ही एक गोष्ट जी आहे ना, ती मी इथे रेकीत आल्यावर आता शिकले, तुमच्याकडे आल्यावर. की त्याच्यातनं जेव्हा सेकंड लेवलला गेले, त्यावेळेला त्याची जी मजा आहे ना मेडिटेशनची, ती मला कळायला लागली. खरं म्हणाल तर, की लोकांनी सांगणं आणि आपण ते अनुभवणं, ह्याच्यात खूप फरक आहे. तर तो अनुभव काय असतो आणि आपण कशी आपली ग्रोथ आतल्यात होत जाते, ही मजा मी घ्यायला सुरुवात केली सेकंड लेवल पासनं. आणि तिथून पुढे छानच, म्हणजे अनुभव सांगेन तेवढे कमी आहेत. अजून मी दुसऱ्या कोणावरच काही प्रयोग नाही, सध्या मी माझ्यावरच काम करते. आणि माझी मानसिक लेवल, बौद्धिक लेवल, सगळ्याच लेवलने मी खूप वरच्या लेवलला आलेली आहे, हे मला चांगलं जाणवतं. आणि जे शोध होता एवढे बरीच वर्ष माझा, की अरे काहीतरी राहतंय, काहीतरी राहतंय, असं सारखं वाटायचं कुठेही गेलं, काही केलं तरी. पण आता मला तसं नाही वाटत आहे. आता मला ते मिळालंय. अशी एक भावना आतून माझी झालेली, आणि म्हणजे आय एम सॅटिस्फाय विथ दॅट. म्हणजे बरं वाटतंय मला. खूप खूप धन्यवाद मॅडम. हे सगळं तुमच्यामुळेच शक्य आहे, झालंय. कारण त्याला गुरु पण तसाच लागतो. त्याचं योग्य मार्गदर्शन शिष्याला मिळाल्याशिवाय तो पुढे जाऊ शकत नाही, शिष्य कधी सुद्धा. तसं खरंच तुम्ही मला माझ्या एका टर्निंग पॉइंट वरती जीवनातल्या, म्हणजे असं मिळालंय. ब्रह्मांडानेच ती सोय केलेली आहे, पण तुमची साथ असल्याशिवाय ते झालं नसतं. खूप खूप धन्यवाद मॅडम. अशा रीतीने मी रेकीत आलीये, आणि आता रेकीमय झाल्यात म्हणायला हरकत नाही. सानिकाताई, तुमचा विश्वास, ओके, तुम्ही हो. मनापासून विश्वास टाकला. मी तर तेच दिलं जे जे माहिती होतं. कुठेतरी होऊ शकते माझ्याही पेक्षा अजून खूप हम्म.
देणारे असतीलही, आपल्याही पेक्षा अजून ज्ञानी लोक आहेत या जगामध्ये. पण आपलं ट्युनिंग जमलं, आपण एकमेकांसाठी निवडलेले होतो, ते ब्रह्मांडाने हम्म. ते कार्य करण्याचं नेमलेलं होतं. आणि हो, आता यानंतर आपण सगळेजण देणारे झालेलो आहोत. देऊया देऊया देऊया. हा, तेही एक मला म्हणजे जीवनातलं हे कळून चुकलं की आपली म्हणजे आपण जीवनात जे आलेलो आहोत ते काहीतरी करण्यासाठी नियुक्त केलेलं आहे. तो शोध माझा बरेच वर्ष चालू होता की नेमकं काय करायचंय, का आली, म्हणजे असं मी एकटी असताना असं बऱ्याचदा बोलणं आपण देवाशी करतो तसं, अरे हे नाही करायचंय, मी ते नाही करायचंय, ते नाही करायचं, मग नेमकं तुझ्या मनात काय आहे, काय ते सांग तरी, असं म्हणजे बोलणं व्हायचं माझं. की नेमकं काय ते मला समोर तरी आणून दे, कारण माणसांशी बोललं तर समजत नव्हतं की ते काय जे नेहमीचे, अरे नोकरी कर, नाही तर हा धंदा कर, उद्या दुसरा व्यवसाय कर, अशा ह्याच्यात, पण त्याच्यातही माझं मन रमत नव्हतं. म्हणजे अशी आता एक पीसफुल लाईफ, जे शांतता म्हणतो आतल्यात, एक प्रकारची बाकी आजूबाजूचं वातावरण तसंच आहे त्याने, पण त्याचा आपल्यावर किती परिणाम करून घ्यावा किंवा काय न घ्यावा, हे आता मला सतर्कता आली त्या गोष्टीने. आणि आता मी प्रत्येक गोष्ट अशी ताक सुद्धा फुंकून पितात तसं की प्रत्येक प्रसंग, प्रत्येक अनुभव, प्रत्येक वाक्य थोडासा काही वेळेला शिरलं जातं त्याच्यामध्ये, पण परत कुठेतरी जागावर आलं जातं आणि परत स्वतःला डिरेक्शन मिळते की अरे नाही, हे भरकटतोय आपण, इकडे नाही जायचंय, आपल्याला इकडे जायचंय, हे आतून येतं. त्याच्यामुळे ह्याचे सगळ्याच क्रेडिट गोज टू यू ओनली. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आयुष्य बदललं आहे याला आपण सुद्धा तेवढा रिस्पॉन्स दिला आहे. नक्कीच सगळ्यांचं क्रेडिट आहे. या ब्रह्मांडीय ऊर्जेने आपल्याला निवडलं आहे. आपण या ऊर्जेसाठी आहे. आणि काय केलं आपण, आपल्यामध्ये असलेल्या ऊर्जेचा शोध घेतला. हे तर सानिका सगळं आपल्याकडे होतच पहिले. होतं ना, तुम्ही तर टीचर आहात. हो हो, बरोबर आहे. पण तरीही टीचर असले तरी जो स्वतःचा आतला शोध घेणं, जो काही प्रकार म्हणजे असतो ना, सोल पर्पज म्हणा, किंवा अजून अगदी मी म्हणत नाही मी पूर्णपणे तिथपर्यंत पोहोचले, पण ठीक आहे, मला तुम्ही त्या वाटेवर आणलंयत आणि तिथून पुढे वाटचाल तुमच्याबरोबर आता माझी चालू झालेली आहे. एवढं नक्की. खूप छान. नक्कीच. थँक्यू सानिका. अगदी मनापासून थँक्यू थँक्यू. तुमच्याकडे परत येतो. धन्यवाद. तोपर्यंत आपण हो हो. बोलूया. तर सुनीता ताई आपल्या सोबत आहेत. ताई, परिचय तुमचा? मी सुनीता गायकवाड पुण्यामध्ये असते. मी एक गृहिणी आहे. लग्न झाल्यानंतर म्हणजे जन्मताच काही असे प्रश्न होते की मी खूप शांत राहत गेले, की मनातच दाबून ठेवले. काही अशा घटना माझ्याशी घडत होत्या की त्यामुळे मला गप्प राहणं कधी कधी भाग होतं. मग त्याच्यानंतर काही कालावधीनंतर वडील कोमात गेल्यानंतर मी एक खूप जबाबदार मुलगी म्हणून भूमिका गेले. आणि त्याच्यानंतर माझं लग्न ठरलं. लग्न ठरल्यानंतर असं मला वाटलं की मला खूप काहीतरी नाही का, आता पुण्यातल्या पुण्यातच आहे आणि माझ्या लाईफला टर्निंग पॉइंट मिळेल. पण माझ्या जीवनात सगळंच उलट झालं. इतकं उलट झालं व्यावसायिक घर असताना सुद्धा, की सासर आणि माहेरच्या दोन्ही लोकांचा मला आधार नव्हता. आणि बोलायचं तर कुठे बोलायचं. आणि व्यावसायिक घर असल्यामुळे घरातल्या काही गोष्टी बाहेर जाऊ नये, व्यवसायावर त्याचा परिणाम कोणी निगेटिव्ह इफेक्ट करून त्याचा वापर करू नये, म्हणून मी शांत राहत गेले. अशातच 2 मुलांचा जन्म आणि असं माझं रुटीन. पण माझ्या मनात असंख्य प्रश्न होते. मग त्या प्रश्नांना मी माझ्या पद्धतीने शोध घेतला. पण माझं कसं आहे, की मला योग्य व्यक्ती वाटली, तरच मी त्याच्याकडे एखादा दुसरा शब्द बोलण्याचा माझा स्वभाव. स्वभाव होता. मी मला योग्य ज्ञान देईल असं वाटलं तरच त्या लोकांकडे मी स्वतःहून बोलायचे, नाही तर मग आपला शोध आणि मनातल्या मनात हे विषय. मी खूप म्हणजे मेडिटेशनला एकदा विपश्यनालाही जाऊन आले. मी ती साधनाही थोडे दिवस केली, पण नंतर कामाच्या ह्याच्यात जबाबदारीच्या ह्याच्यात ती पण मागे पडून गेली. असा काळ घडत घडत मी माझी 50शी ओलांडली. 50शी ओलांडल्यानंतर भरपूर मी जबाबदाऱ्या पार पडल्या. त्या फॅमिली मोठी होती. व्यवसायामुळे ओळखी भरपूर होत्या. सामाजिक संस्थांमध्ये पण माझा थोडासा सहभाग होता. तरी पण मला कुठेतरी कमतरता आणि खंत वाटत होती, की आपण कुठेतरी अपूर्ण आहे, कमी आहे आपल्यामध्ये आणि आपल्याला त्याचा शोध घ्यायचा आहे.
कारण का मी हे जीवन जगते हे मशीन सारखं जीवन जगते. मला समाधानी जीवन नाहीये. जे आपल्या मनात जे काही राहिलेली रूप आहे किंवा आपल्याला काहीतरी म्हणजे जन्माला आल्यानंतर आणि इतके प्रॉब्लेम झाले. मी शोध घेतेय मला असे का असं काच मला उत्तर मी शोधता शोधता थोड्या दिवसापूर्वी मी युट्यूबला तुमचा व्हिडिओ मॅडम बघितला आणि ऐकला सुद्धा. परत मग सोडून दिला. परत मग 8-15 दिवसांनी युट्यूब सर्च करताना परत बघितला. मग तुमचा एका मेडिटेशनवर व्हिडिओ हे केला आणि मी तो पूर्ण स्वतःही करून बघितला आणि मग मला असं वाटलं की मॅडमचा शोध घ्यावा. मग तिथे नंबर वगैरे तुमचा दिलेला होता आणि मी तुम्हाला जॉईन झाले. जॉईन झाल्यानंतर जी मला मेनोपॉजचाही खूप त्रास होत होता की मला ऑपरेशनचीच वेळ आली होती आणि त्यात मला हर्निया पण सांगितल्या गेला. तर पण मला ऑपरेशन करायचं नव्हतं. त्या अम्बिलिक हर्निया हा जन्मतात म्हणजे हर्नियाचे खूप प्रकार आहे. तर मला घरात राहून म्हणजे स्वतः आतला डॉक्टर जागृत करायचा होता आणि त्या पद्धतीने डाएट आणि हे फॉलो करून मला दोन्ही ऑपरेशन टाळायची होती. तर मग अशातच तुमचंही झालं, रेकीचंही मला कळालं आणि मी ऍडमिशन घेतलं आणि आधी बघितलं म्हटले फर्स्ट हे डिग्री करूया. फर्स्ट डिग्री मध्ये आपल्याला काय मिळतं तर मग आपण पुढे जाऊया. अशा उद्देशाने मी प्रवेश घेतला. पण मला तिथे आल्यानंतर अरे आपल्याला पूर्णच केलं पाहिजे कारण की ह्यात आपल्याला खूप काही मिळत आहे. मला खूप काही चेंजेस होत आहे. मी मेडिटेशनला जर कंटाळा करत होती उठण्यासाठी तर पहाटे उठण्याची मला सवय लागून गेली आहे. कारण की मुलं मोठी झाली तर जबाबदाऱ्या कमी झाल्या त्या. तर मग आता रिलॅक्स मध्ये अगदी हे जीवन जगायचं होतं पण मी ते सोडून दिलं आणि किती मी रात्री 2-2:30 ला जरी झोपले तरी पहाटे 4:45-4:30च्या दरम्यान मी उठून तयार होऊन मेडिटेशनला बसते. हा पहिला माझा बदल झाला. दुसरा म्हणजे जो मला मेनोपॉजचा त्रास होता ना, तो अगदीच कमी झाला. म्हणजे माझं ऑपरेशन माझं आता टळालंय. आणि दुसरं म्हणजे हर्नियाचा जे लोकांना खूप त्रास होतो, काय होतं. तर मी अगदी मला सगळेजण विचारतात, "अरे तुझा हा रिपोर्ट होता आणि तुला काही असा त्रास होतो का?" म्हटलं, "मला अजून तरी काही विशेष वाटत नाहीये." मग ऑपरेशनला जा मला सगळेजण म्हणतात. मी म्हटले आता सध्या तरी ना 5-6 महिने मी ना पुढे ढकललंय. आता मला काही करायचं नाही. डॉक्टर पण म्हणाले तुम्ही 6 महिने तुम्हाला टाईम आहे. कारण का मी रेकी शिकते हे त्यांना अजून सांगितलं नव्हतं. का तर मला माझं स्वतःचंही अनुभवायचं होतं आणि मी किती कव्हर होते ह्याच्यामध्ये ते मला पाहायचं होतं. आणि आज 1.5 महिना झाला की माझ्यामध्ये स्वतः म्हणजे हर्नियाचा कुठला त्रास आता दिसत नाहीये. पाळी माझी थांबलेली आहे, की ते ऑपरेशन करावं लागणार, तर पिशवी काढावी लागणार, पिशवीचं ऑपरेशन थांबलेलं आहे आणि सकाळी उठण्याचं हे झालं आणि दुसरं म्हणजे माझ्या मुलांमध्ये की त्यांनाही मम्मीवर विश्वास तर पहिल्यापासूनच होता. पण जे छोटा जरा थोडासा अल्लड आपण लहान-लहान म्हणून जो तो थोडासा ऐकत नव्हता आणि सांगितलं तरी तो अगदी थोडासा हे होऊन जायचा. तर मी म्हणायचे त्याला मी माझ्या मुठीत कसं आणू? कारण मी सगळं जग माझं ऐकतं पण माझा मुलगा लवकर ऐकायला माझा मागत नाहीये. मग आता काय करू त्याला कसं? तर मग तो माझा छोटा त्यानी रेकीला घेतलं. त्यालाही मी कानाचं रेकी दिली ती तुमच्या सांगण्यानुसार आणि तुम्ही हे केलं तर त्याचा कान ठणकायचा थांबला. त्याला मेडिटेशन एकदा करायला मी म्हटलं, "बस तरी तू एकदा फर्स्ट डिग्रीचं दिलं." तर त्याला स्वप्न पडलं. तो म्हणाला, "मम्मी मला स्वप्न पडलं, की मला मेडिटेशनमध्ये भवितव्य आहे. मला असं आहे, तसं आहे." मग मी तो त्याचं एक पकडला आणि म्हटले, "खरंच तू ह्यात लाईफ करू शकतो आणि तू बस म्हटले डिग्रीला." मी त्याला जबरदस्तीने केलं आणि तो करतोय. आता 3-4च दिवस झाले त्याचं मी ऍडमिशन घेऊन. त्यात म्हणजे एक शांती ऐकण्याचा कारण मला त्याला कुठेतरी स्थिर करायचं होतं. त्याला एक व्यावसायिक चांगला कारण का घराचा व्यवसाय असल्यामुळे मोठा मुलगा आणि मिस्टर व्यवसायात परिपूर्ण आहे. पण मला ह्या छोट्याला कुठेतरी स्थिरता आणायची होती. तर माझ्या छोट्यामध्ये पण स्थिरता यायला सुरुवात झालेली आहे. तो ऐकतोय आणि ह्याचं मला खूप मोठं समाधान आहे. आणि दुसरं म्हणाल तर आहे ना, की ओरा. तर मी आजूबाजूला म्हणजे पहिल्यापासून म्हणजे आहे तर मीच भासते आहे, परखड पण आहे. विचार करून सगळ्यांशी होतं. पण आता मला जे जाणवतं, जे मला नातेवाईकांनी पूर्वी काय झालं असेल, त्यांनी मला त्रास मी तटस्थ भूमिकेत राहिले होते. पण त्यांना आता माझी खूप गरज वाटतेय. आणि मी आज रात्री सुद्धा
की 2:30 वाजेपर्यंत एकाचा प्रॉब्लेम सोडूनच मी आज घरी आलेले. की ज्यांनी कधी मला नाकारलं होतं, की ज्यांना मी नकोशी होते लाईफ मध्ये पण कुठंच नाही, की जगात सुद्धा, की त्या लोकांचा मी आज प्रॉब्लेम सोडवते, त्यांचं दुःख मी सावरते. आणि हे रेकीमुळं केवळ आहे ना अट्रॅक्शन म्हणतं ना एक माणसाचं. आणि ते आपली मला एनर्जी खूप सेटल झाली, तुमची ऊर्जा छान झाली आणि आपण माफ केलं, त्यांना माफ केलं आणि आता आपण त्यांच्यासाठी बिलकुल काम करू शकतो. आणि विचार करण्याची पण पद्धत म्हणजे पूर्वी खूप प्रश्न पडायचे माझे, की हं. माझ्याशीच असं, माझंच लाईफ असेल, माझ्याच नशिबात असेल, माझी काहीतरी ग्रहतारे कुठेतरी चुकीचे पडले गेले, माझं कर्म सिद्धांत तसा असेल का? असे जे प्रश्न होते ना, नाही ते आता मी स्टेबल करून टाकले. नाही, जे आहे ना तसंच राहू दे. आता मला पुढे जायचंय. ते प्रसंग जसेच्या तसेच ठेवले आणि मी आता पुढच्या दिशेने तुमच्या सोबत मॅडम मी निघालेली आहे. आता माझी 3rd डिग्री कंप्लीट होत आली. ग्रँड मास्टरचाही मी करायचा माझा विचार आहे आणि मला त्यात परिपूर्ण व्हायचं. का तर माझे स्वप्न आणि ध्येय जे माझे होते, जे प्रॉपरली होते म्हणजे रांधा-वाढा, उष्टी-काढा एवढ्या पुरते नव्हते. कारण हे मी पूर्ण जबाबदाऱ्या आतापर्यंत पार पाडलेल्या आहेत. पण मला समाजाचं काही जन्माला आले म्हणून देणं आहे. कितीतरी लोकांमध्ये दुःख आहे. त्यांना व्यवस्थित गाईडन्स नाही. त्यांच्यापर्यंत मला पोहोचायचं आहे आणि रेकीच्या मार्फत असू दे किंवा साधनेच्या मार्फत असू दे. मला त्यांच्यापर्यंत पोहोचून त्यांना स्थिर आयुष्याची गुरुकिल्ली द्यायची आहे आणि रेकीच्या प्रवाहात ह्या ब्रह्मांडीय ऊर्जेमध्ये जेवढं सकारात्मक विचार कसा करायचा आणि आपल्या ह्यातनं सगळ्या मात करून कारण का पेशन्स ठेवून लाईफ आपण कसं सेटल करू शकतो हे तरी मला कळालेलं आहे आणि तुमच्या मार्फत मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद मॅडम. तुमच्या सोबत मी ब्रह्मांडीय ऊर्जेला कनेक्ट झाले आणि मी स्वतःही खूप फील करते, खूप अनुभव घेतेय. कारण का मेडिटेशन करताना विशेष असा काही त्रास म्हणजे म्हणायचं खूप जॉईंट थोडस हे झालं असेल, पण तो 1-2 दिवसात माझा तो रिकामा झाला. कधीतरी बसावंसं नसेल जरी वाटलं, तरी मी ताण म्हणजे मनाला सांगितलं आणि मला बसायचंच आहे. तर जी म्हणजे काय निगेटिव्ह एनर्जी असेल, काय आहे, ती माझ्यातली बऱ्यापैकी म्हणजे ना संपलीच असं म्हणायला काही हरकत नाही. असेल थोडीफार तर ते तुम्ही कमी करून टाकताल. आणि मला एक सच्चा माणूस म्हणून आहे ना पहिल्यापासून, की जन्माला आल्यानंतर ना आपण आहे ना खूप मोठं म्हणजे पैशाने स्ट्रॉंग तर होणारच आहे आणि झालेलंच आहे. ते मला कमी मिळालं पडलेलं नाहीये. पण मी मानसिक शांती किती देऊ शकते लोकांना, ही माझी खूप इच्छा आहे आणि त्यात मी परिपूर्ण व्हावं, अशी खूप मोठी इच्छा मी घेऊन आहे ना आलेली आहे तुमच्यापर्यंत, तुमच्या सोबत जोडले गेलेली आहे आणि ती पूर्ण करण्यात तुम्ही मला सहकार्य करताल. धन्यवाद मॅडम. हे ब्रह्मांड आपल्याला निवडते. ओके. सेम तुम्ही यायच्या अगोदर आम्ही तेच बोललो की आपण सगळे निवडलेले सोल आहोत. आपल्याला काहीतरी करायचं आहे म्हणूनच आपण निवडल्या गेलो आहे ना. नक्कीच ग्रँड मास्टरच्या प्रवासानंतर तुमची रिव्हर्स जर्नी होणार. रिव्हर्स जर्नी हा जो कन्सेप्ट आहे खूप छान आहे. नक्कीच जे झालेले ग्रँड मास्टर्स आहेत ते तुम्हाला सांगतील. फक्त शरीरच नाही, शरीराचीच रिव्हर्स जर्नी नाही, तर मनाची आणि ते पुन्हा स्वप्न आपले पूर्ण करण्याची उर्मी, त्या सगळ्या गोष्टी आपण रिव्हर्स जर्नी मध्ये करत आहे. कालच्या सेशन मध्ये आपण ग्रँड मास्टर मध्ये घेतलाय. हे बघा, तुम्हाला द्यायचं आहे ना लोकांना. तुम्हाला असं वाटतंय ना की माझा जन्म ज्या गोष्टीसाठी झालेला आहे ते मला समजलं आहे आणि माझ्या हातून अनेक लोकांपर्यंत ऊर्जा पोहोचली पाहिजे, ती जाणार. आपलं जेव्हा देण्याची भूमिका असते तेव्हा आपल्यापर्यंत ते लोक पोहोचतात ज्यांना गरज आहे. सेम फ्रिक्वेन्सी मॅच करते. तुम्हाला द्यायचं आहे आणि त्यांना हवं आहे, नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचणार. आणि झाली ना कार्याला सुरुवात. हो, हो. नक्कीच झालीये. मग कारण मुलंही करायला लागलीयेत, मेडिटेशन करतायत आणि रोहलशी तर तुमचं बोलणं झालेलंच आहे. हं, त्यांनी खूप मान्य केलेलं आहे आणि मला ह्याचं खूप समाधान आहे. खूप खूप समाधान आहे. छान. खूप छान. थँक्यू. 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 अगदी मनापासून धन्यवाद. मी येते परत सर्वांजवळच. पण आता मला एवढं विचारावं लागेल, की तुमच्या सर्वांनाच विचारेल, की अंतर्मनामधून काय वाटते, की मी काय सांगेल इतरांना?
मी एक काय संदेश द्यावा आपल्या मैत्रिणींना, काही जे कोणी आपले सन्मान्य सदस्य व्हिडिओ बघत असतील, काय आपण संदेश द्यावा असं तुम्हाला वाटते? तर मानेताईला सांगू देऊ पहिले आणि असं राऊंड मारत येऊया आपण. ज्योती ताई, माईक सुरू करा. तुम्ही एक प्युअर सोल आहात ही जाणीव आधी होते की आपल्यामध्ये खूप काही ग्रेटनेस आहे आणि त्याची प्रचिती जसं काही बंद कळीतून फूल उमललं तर त्याचा सुगंध वेगळाच असतो. स्वतःचा आत्मविश्वास की मी इतरांना सांगू शकते, बरं करू शकते आणि त्यांना त्यांच्या जे कुठं अडकलेले आहे त्यांना त्याच्यातून बाहेर काढू शकते आणि त्यांचं पण आयुष्य असं छान जगावं त्यांनी, अगदी सुंदर जगावं. मनाला उगी कुठल्या कुठल्या छोट्या छोट्या गोष्टीमध्ये अडकून घेऊ नये. आपलं आयुष्य फार छोट आहे, आपल्याला कसं सुंदर जगता येईल हे मला जास्तीत जास्त त्यांना मिळवून द्यावं वाटते, कारण मला पण मिळालं ना तर त्यांना पण मिळवून द्यावं. खरंय. छान, खूप छान. नक्कीच असेच अनेक लोक आपल्याकडे येतील की त्यांना तो आनंद मिळेल तुमच्या ऊर्जेने. खूप छान ज्योती ताई, छान, थँक्यू. मस्त मस्त. सुप्रिया, काय सांगसाल तुम्ही इतरांना? इतरांना एवढंच, प्रत्येकाने प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही वळण असतंच महत्वाचं. रेकी मध्ये जुडल्यानंतर किंवा ब्रह्मांड ऊर्जामध्ये जुडल्यानंतर जो बदल आहे आणि जो इतर आयुष्यामध्ये बदल आहे तो बदल स्वतःचा अनुभवण्यासाठी तरी रेकीत 100% आलाच पाहिजे. आयुष्यात सुख पाहिजे असेल तर पाहिजेलच. प्रत्येकाचा पैसा आहे ते सगळ्या गोष्टी असतात, पण मन शांती, समाधान, जे आपण डिप्रेशन मध्ये जाणारे बरेचसे असतात, सगळं काही असतं आयुष्यामध्ये पण डिप्रेशन मधून बाहेर निघत नाही. अशांसाठी तर 100% सगळ्यांनी प्रयत्न करून सगळे विषय बाजूला ठेवून, वेळ नाही हा हा प्रकार सुद्धा सोडून सगळ्यांनी रेकीशी जुडलं पाहिजे, हेच सांग. खूप छान. सगळ्यांपासून सगळ्यांना हेच सांगणं आहे, स्वतः मध्ये बदल घडवायचा असेल तर रेकी मध्ये जुडलंच पाहिजे. मेडिटेशन खूप गरजेचे आहेत, योगा वगैरे आपण सगळं करणार, पण ब्रह्मांड ऊर्जेसाठी जॉईन करण्यासाठी मेडिटेशन खूप महत्वाचे. नक्कीच, खूप छान. थँक्यू 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 धन्यवाद. थँक्यू. सानिका, माईक सुरू करावा लागेल. आत्मा नमस्ते मॅडम. ह्या बाबतीत माझं म्हणणं असं की जसं सावित्रीबाईंनी प्रत्येक घरोघरी एक तरी स्त्री शिक्षणाला महत्व दिलं, तसं मी या रेकीच्या बाबतीत सुद्धा मी अनुभव घेतल्यावर मी असं म्हणते की प्रत्येक घरच्या स्त्रियांनी, म्हणजे कोणी मग ती सासू असेल, सून असेल, बहिणी किंवा ह्यांनी पहिली ही रेकी म्हणजे शिकलंच पाहिजे. स्वतःच्या जीवनात आत्मसात केलं की आपोआप घर सुधारणारे किंवा त्यातले बदल होणार आहेत, असा मी संदेश म्हणजे प्रत्येक स्त्रीला देऊ इच्छिते की त्यांनी आवर्जून रेकी शिकावी आणि रेकीमध्ये यावं. ब्रह्मांडीय ऊर्जा त्यांना मदत करेल आणि त्याने प्रत्येक घर सुसंस्कृत आणि चांगल्या विचाराचं, आनंदी, हेल्दी असं होईल, असं मला वाटतं. खरं आहे. एका हा घरामध्ये एक हिलर, हिलर एक ध्यानी. हा बघा, हिलर हा हो. शब्द अनेक जणांना नाही समजत, पण एक ध्यानी व्यक्ती असेल, हम्म त्या एका ध्यानी व्यक्तीमध्ये एवढी क्षमता आहे की तो त्या कुटुंबासाठी ऊर्जा पुरवेल, त्या कुटुंबाचं संरक्षण करेल, त्याच्या आजारांवर नियंत्रण मिळवू शकेल. अनेक, आता तुम्ही हील करता, कुटुंब बदलायला लागलाय ना. येस. हो. येस येस, नक्कीच. छान, थँक्यू थँक्यू. थँक्यू धन्यवाद मॅडम. सुनीताताई. जर प्रत्येक स्त्रीने जर रेकी शिकलं तर ती जेवणातनं ऊर्जा देऊ शकते, पाण्यातनं ऊर्जा देऊ शकते, घरातले काही छोटे छोटे उपायातनं ती परिपूर्ण होऊ शकते. तिचं कुटुंब स्वस्थ आणि निरोगी आणि सुदृढ मनाचं करण्यात मशागत करू शकते. आणि अशाने काय होईल की समाजामध्ये जे वाद आहेत किंवा फॅमिलीमध्ये जे वाद आहेत, की सुदृढ भारताची संकल्पना जर आपण म्हणायची असेल की शांततामय भारत, करुणामय भारत जर कशी पिढी घडू शकते, तर प्रत्येक स्त्रीच्या हाती रेकीसोबत, ब्रह्मांडीय ऊर्जेसोबत जर राहिली
तर ती अन्नातनं, पाण्यातनं, विचारातनं, आचारातनं सकारात्मक दृष्टीने विचार करण्याचा तिचा तो हे कल राहील. आणि कुटुंबाचाही कारण का महिलेचा प्रभाव किती नाही म्हटलं, पुरुष प्रधान जरी संस्कृती असली तरी घरामध्ये महिलेचंच चालतं. आणि महिलेच्या हातात खूप मोठी शक्ती आहे. आणि ते महालक्ष्मी जे वरदान आहे, तर महिला महिला हे एक कलश, विद्येचा कलश सगळीकडे ती एकमेकांना देऊ शकते. कारण का विद्या पसरवण्याचं काम महिलेकडे जर सावित्रीबाईंनी जसं केलं तसं प्रत्येक स्त्री करू शकते. आणि ब्रह्मांडीय ऊर्जेशी जोडल्यामुळे की रेकीमय कुटुंब होईल, रेकीमय शेजारी पाजारी होईल, सोसायटी होईल, शहर होईल, नगर होईल, देश होईल, जग होईल. आणि हे विध्वंसक जे वातावरण आहे ते सगळं परिपूर्ण बंद व्हायला म्हणजे वेळ लागणार नाही. आणि शांतता, विश्व शांती प्रस्थापित होईल असं मला वाटतं. खरं आहे. कारण जेवण जर ऊर्जामय घेतलं, पहिलं म्हणजे काय तर जेवण ऊर्जामय. जेवणच आपलं खानपान हे अत्यंत आवश्यक आहे, ते शुद्ध असणं. तेच ऊर्जामय होणार. त्यामधूनच चांगले व्हायब्रेशन जातील. म्हणजे सगळ्या गोष्टी पुढे खूप छान होतील. छान संकल्पना. खूप मस्त. खूप छान. खूप छान. तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून. अच्छा, सानिका बोलत होत्या. बोला बोला बोला. नाही, आता सुनीताताईंनी सांगितलं तसं खरंच आपल्या देशाला, या विश्वाला, पृथ्वीला खरंच गरज आहे. जे काय चाललंय, आपण युग परिवर्तनाचे हे मांडलं जातंय सगळीकडे. म्हणजे जे थोर व्यक्ती आहेत आता आपल्याला, जे चांगले विचार प्रदान करतायत, त्यांचं ऐकल्यावर युग परिवर्तनामध्ये आपण कुठेतरी या प्रोसेसमध्ये आहोत. तर ही विश्वशांती निर्माण होणं अतिशय गरजेची गोष्ट आहे खरं तर. त्याच्यामुळे हा जो रेकीचा वाटा किंवा मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट जे काय काम करते ना, हे वाखाणण्यासारखंच आहे या बाबतीत. आणि कमी शुल्कामध्ये, म्हणजे नगण्यच आहे तसं बघायला गेलं तर, कॉस्टिंग किंवा ह्या सगळ्या ह्यानी. नाही तर जो तो उठतोय तो पैशांसाठी आज सगळ्या गोष्टी करतोय. म्हणजे दुसऱ्याला मार्गदर्शन करणं हे अतिशय गरजेचं. पण ते फक्त स्वतःला पैसे कसे मिळतील, मी कसा श्रीमंत होईल, अशा अँगलने ते सगळं असतं. पण इथे तसं नाहीये. म्हणजे मी हा कोर्स जॉईन केल्यावर फक्त पैशांसाठी ह्या गोष्टी नाही केल्या जाते. त्याच्या पलीकडे मॅडम तुमचा एक वेगळा उद्देश आहे. हा तुम्ही जरी बोलला नाही तरी आम्हाला कुठेतरी तो प्रेरित करून जातोय की आहे ह्याच्या पाठीमागे काही ना काहीतरी. आणि ऑब्व्हियसली एक शिष्य म्हणून आम्ही पुढे नेण्याचा प्रयत्न करूच त्या गोष्टी. खूप छान. धन्यवाद. धन्यवाद. नक्कीच नक्कीच. आर्थिकता रेखीमध्ये घ्यावीच लागते, नियम आहे. पण मला जेवढं योग्य वाटेल त्यापेक्षा पुढे जाणार नाही. आणि कारण प्रत्येकापर्यंत पोहोचली पाहिजे ना ऊर्जा. एवढी पण एनर्जी एक्सचेंज असे काही लोक आहेत, ते बिचारे नाही देऊ शकत. हम्म. अं, आहे, अडचणी लोकांच्या आहेत. पण मग जेव्हा एखाद्या व्यक्तीपर्यंत ऊर्जा पोहोचते ना, नंतरची त्याची आर्थिक भरारी आहे ना, ती खूप छान होते. हे पण लक्षात असू देत. तर आहे. तुमच्या सगळ्यांचं खूप धन्यवाद. तुम्ही प्रेरणा देता. तुम्ही म्हणजे ब्रह्मांडीय ऊर्जा, रेकी सोबत जुडलेले प्युअर सोल, आणि आपल्या मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूट साठी तुम्ही सर्वजण पिलर्स आहात. आपल्याला जे पाहिजे ते आपल्यापर्यंत आपण पुढे आणू शकतो. आपल्याकडे ते आणू शकतो हा विश्वास आला आता. यस. मला जे हवं आहे ते मला मिळू शकते. यस. मला जे हवं आहे ते मिळवण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे. ही ऊर्जा येस. माझ्यामध्ये आहे. आपल्या प्रत्येकामध्ये ती क्षमता आहे. आणि मॅडम हा कोर्स तुमचा, म्हणजे कोर्स किंवा हा मराठीतनं असल्यामुळे खूप लोकांना ते फायदेशीर होणार आहे. खूप लोकांना ते जवळचं वाटणार आहे. बेसिकली तुम्ही जे पूर्ण सेशन मराठीतून घेताना ते अतिशय खूप जवळचं होणार आहे. जशी जशी माणसं होतील तशी त्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे छान आणखीन आणखीन माणसं जोडतच जाईल इन्स्टिट्यूट ही. नक्कीच. आपल्याकडे लोकच कसे जुडतात बघा. मला फरक पडला, माझ्या आयुष्यात बदल झाला. हा. माझी मैत्रीण, माझी बहीण, माझा भाऊ, माझी वहिनी, असे अगदी पुन्हा अगदी. तिचे हो. भाऊ, तिची वहिनी, तिची वहिनी. आणि हो, विशेष म्हणजे नक्कीच मॅडम तुम्ही नक्कीच. इतकं ऊर्जामय आहात ना,
आणि सोप्या भाषेमध्ये आणि सहज सांगतात आणि प्रत्येकाला समजावून घेतात आणि त्यांची काय एक्झॅक्टली. सायकोलॉजी अगदी. त्या पद्धतीने बोलतात. खूप इझिली जातं. म्हणजे अगदी नवीन आलं तरी असं परकं वाटत नाही आम्हाला, की नाही नाही, अजिबातच आम्हाला नाही. तुम्ही आमचं चुकलं, आम्ही कुठे कमी पडतो, असं हा कुठला भाव तुमच्याकडे नसतो. तुम्हाला बघूनच आम्हाला एनर्जी येते एक प्रकारे. बरं, आपण भेटलेलं आहे ना एकमेकांना, त्याशिवाय थोडी ना भेटलोत आता. कुठं कोणी असं आ, ओळखीची आहे सुरुवातीला पण वाटत नाही. मलाच ती अनोळखी वाटत नाही तर तुम्हाला मी कशी वाटेल? बरोबर आहे. खरंय. कुठेतरी असं वाटतंय कोणाचाही फोन आला आणि आपण केव्हा असं वाटतं की हो, आपण माहिती आहे आपण एकमेकांना नाही सांगितलं चालते प्रॉब्लेम, मला माहिती आहे तुमचा प्रॉब्लेम, तुम्ही नाही सांगितलं तरी चालते, आपण ओळखतो एकमेकांना, असं कुठेतरी वाटते सर्वांमध्ये. ती आत्मीयता वाटते. खूप छान. अगदी हीच आत्मीयता, हीच प्रेम, हेच सर्व ग्रुपचं, आपल्या ग्रुपची एनर्जी खूप छान आहे. ग्रुपची एनर्जी टिकवून ठेवा, ग्रुप सोबत टिकून राहा आणि तुम्हीच आता पुन्हा इतरांना देणारे व्हा. खूप आयुष्य खूप सुंदर आहे. फक्त आपल्याला त्याला सुंदरतेने जगता यायला हवं. त्याच्याकडे सुंदरतेने बघता यायला हवं. हीच ऊर्जा आपण अनेक लोकांपर्यंत पोहोचूया. मंजुश्री हिलिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून आणि तुमच्या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत सेवा पोहोचव. आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे, आनंदी आनंद सर्वीकडे. आत्मा नमस्ते सर्वांना. आत्मा नमस्ते. आत्मा नमस्ते. थँक्यू.